गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता। व्हिडिओतील आजीबाई आपला मुलगा PSI असून तो नाशिकमध्ये असल्याचे सांगत होत्या, तर दुसरा मुलगा अक्कलकुवा येथे बस कंडक्टर असल्याचंही सांगत होत्या। प्रमिला नाना पवार, मुलगा काय आहे तुमचं? PSI। हो का, काय नाव आहे त्याचं? सतीश नाना पवार। नाशिकला आहे का ड्युटीला ते? तुम्ही कधीपासून इथे राहता? 3 वर्ष झालं बाहेर। 3 वर्षापासून बाहेर? तुम्ही सांगितलं नाही त्याला हात घ्या वगैरे? तो पोलीस स्टेशनला मारत होता मला सायकलला। आणि वडील, त्यांचे वडील? तो 14 वर्षाचा होता तेव्हा वारला ऍक्सिडेंटमध्ये। मुलं किती तुम्हाला? 2। दुसरा काय करतो? तो मुंबईत आहे का नाशिकला? तिकडे अक्कलकुवा। अच्छा, तो पण नाही सांभाळत का तुम्ही? नाही, तो म्हणतो त्याला सगळं दिलं, मला काय? याला पण जन्म दिला ना तुम्ही? याला पण जन्म दिला, याला पण दिला। हा म्हणतो कुत्र्या पण पैदा करतो म्हणे, कुत्र्या पण जन्म म्हणे। नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या कानावर जेव्हा ही गंभीर घटना गेली, त्यानंतर त्यांनी सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकांची नावं तपासली। कुठेही नाव मिळून आलं नाही। दरम्यान या वृद्धेचा मुलगा केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक म्हणून नोकरीला असल्याचं समजलं। त्यास तातडीनं बोलावून घेत भावपूर्ण वातावरणात वृद्ध आई आणि मुलाची भेट झाली। याप्रसंगी आयुक्तालयातील सर्वांचे डोळे पाणावले होते। प्रमिला नाना पवार, वय वर्ष 61, राहणार नंदुरबार असं या वृद्ध महिलेचं नाव आहे। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकसह अनेक परिसरातील जिथे जागा मिळेल तिथे राहून वास्तव्य त्या करत होत्या। महिला वेडी नसून चांगली आहे, पण तिच्यावर भीक मागण्याची वेळ का आली असावी असा प्रश्न काही सुजाण नाशिककरांना पडला। त्यांनी या महिलेचा व्हिडिओ काढत सोशल मीडियामध्ये व्हायरल केला। मुलगा PSI असल्याचं महिला सांगत होती। आपली मुलं 14-15 वर्षांची असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले असंही या महिलेनं व्हिडिओमध्ये म्हटलं होतं। दरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित PSIच्या नावाची तपासणी केली। मात्र या वृद्ध महिलेचा मुलगा PSI नसून वस्तू आणि सेवा कर या विभागात अधीक्षक या पदावर नोकरीला असल्याचं समजलं। तर दुसरा मुलगा अक्कलकुवा येथे कंडक्टर आहे। याबाबत महिलेच्या मुलांना निरोप पाठवण्यात आला। त्यांना बोलावून घेत आज या वृद्ध महिलेला त्यांच्या स्वाधीन करण्यात आलं। पोलीस आयुक्तांसमोर आईला पेढा भरवत 15 वर्षांनी झालेल्या आईच्या भेटीनं मुलासह उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते। वृद्ध महिलेचा मुलगा सतीश नाना पवार हा अनुकंपावर वडिलांच्या ठिकाणी वस्तू आणि सेवा कर विभागात नोकरी करतोय, तर दुसरा मुलगा अतिश हा अक्कलकुवा येथे राज्य परिवहन महामंडळात वाहक आहे। महिलेच्या दोन्ही मुलांचे लग्न झालेत। महिलेचे सुनांसोबत जमत नाही म्हणून ही महिला इतरत्र राहत असल्याचं समोर आलं। दरम्यान नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सतीश नाना पवार यांच्यासह सून सीमा सतीश पवार यांना बोलावून घेत समज दिली। त्यांच्यातील गैरसमज दूर केले। समुपदेशन करण्यात यश आल्यानंतर मुलानं आईला पेढा भरवला। त्यानंतर मुलगा आणि सुनेनं आईच्या पालनपोषण करण्यासोबतच आईला कधीही अंतर देणार नसल्याची शपथ घेतली। दरम्यान या प्रसंगी भावपूर्ण झालेल्या वातावरणात हा प्रसंग पाहून पोलीस आयुक्तालयातील सर्वांचेच डोळे पाणावले होते। न्यूज रिपोर्टर इरफान पठाण, S9 मीडिया, नाशिक।